ओके सॉल्व करू शकतो याच्यामध्ये दिले y इक्वल टू sin ऑफ x आहे म्हणून ओके देन x इज इक्वल टू मायनस पाय बाय 2 असणार and then x इज इक्वल टू पाय बाय 2 असणार कशा टाइपची ही लाईन आहे बघा ओके आता तुम्हाला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे सायनोसॉइडल वेव्ह तुम्हाला माहिती आहे काय असतं याची x आणि y ऍक्सिस असणार ओके हे अँगल चालतात हा y ऍक्सिस असतो हे अँगल चालतात x ऍक्सिस वर बरोबर x ऍक्सिस y sin ऑफ x म्हणजे सायनोसॉइडल फंक्शन आहे की नाही सायनोसॉइडल कसं चालतं असं कळतंय ना हो म्हणजे इकडे असं चालतं प्लस किंवा मायनस वगैरे 0 पासून स्टार्ट होते ना 0 टक्का झाली की नाही इथं हो मग 0 पासून सुरुवात होणार आणि निगेटिव्ह मध्ये पण 0 पासून स्टार्ट होणार कळलं का अशी जाईल ना वेव्ह बरोबर 0 पासून निघणारी कॉस ची वेव्ह वरतून निघते शिकवलं मी तुम्हाला यात बरोबर तर हे 0 पासून स्टार्ट होणारी वेव्ह आहे साइन वेव्ह आहे याची साइन वेव्ह असेल की y इक्वल टू sin ऑफ x चा फॉर्म्युला आहे कळलं का असं टाइपचं आता इथं काय होतं पाय इक्वल टू मायनस पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 त्यामुळे मी लेफ्टला घेतलेली आहे कारण मायनस आहे ना तर त्यामुळे लेफ्टला घेणं गरजेचं होतं आता हे पहिलं 0 डिग्री असतं हे इथं काय असतं पाय बाय 2 डिग्री आठवलं का तर पाय असतं मग इकडे पण काय येणार इथं पाय बाय 2 येणार मायनस पाय बाय 2 आणि इथं काय येणार पाय येणार कळलं का हे मग आपल्याला फक्त पाय बाय 2 पर्यंतच पाहिजे म्हणजे पुढची वेळ घ्यायची गरज आहे का नाही एवढीच राहा कळलं का आणि इकडे पण पाय बाय 2 पर्यंतच पाहिजे यस मग याने सांगितलंय x इक्वल टू मायनस पाय बाय 2 म्हणून जाणार नाही म्हणजे ही मायनस पाय बाय 2 म्हणून जाणार नाही म्हणजे ही आहे बरोबर ना x इक्वल टू मायनस पाय बाय 2 कारण ती y ला पॅरलल असणार x ची म्हणून ही पाय बाय 2 म्हणून जाणार नाही ही असेल समजलं का x इक्वल टू पाय बाय 2 या दोघांच्या मध्ये ती बिलॉंग करणारी आहे म्हणजे तो काय म्हणतो y या कर्वनी बिलॉंग केलं पाहिजे x ऍक्सिस ने बिलॉंग केलं पाहिजे आणि या लाईनच्या मध्ये ते कोणकोणचे एरिया येतात x ऍक्सिस च्या वर या कर्वच्या खाली इकडच्या इकडे आणि इकडच्या इकडे म्हणजे हा एरिया नाही समजलं सगळ्यांनी माऊंट केलेला x च्या वर इकडची लाईन इकडे कर्वच्या खाली आणि तसं याचं पण इकडे पण येतं तो एरिया आणि ह्या लाईन पण बाउंडिंग केलेलं आहे ना कळलं का हे हा एवढा एरिया बाउंड होता एवढ्या एरियाचं इंटिग्रेशन कसं काढणार तुम्ही तर 2 वेळेस काढावं लागेल है ना किंवा ते इक्वलच राहील तुम्ही एकाचा जरी काढलं तरी दुसरा तर तेवढाच भेटतो फक्त मायनस मध्ये असतो म्हणजे काय आपण एरियाला स्केलर घेतो ना तर काही अडचण नाही समजा तुम्ही याला a1 म्हणताय आणि याला a2 हे सायनोसॉइडल वेव्ह इक्वेशन एकच असल्या कारणाने पाय बाय 2 पाय बाय 2 असल्या कारणाने दोघांचे एरिया इक्वल येतील कळलं का तर या ठिकाणी या केस मध्ये पर्टिक्युलर ना a1 a2 असणार त्याला आपण कम्प्लीटली a म्हटलं तर हा टॉइस ऑफ a झाला कळलं का म्हणजे तुम्हाला एकाचा एरिया काढायचा त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचे सोप्या भाषेत ओके जास्त टेन्शन राहणार मग एकाचा काढून घ्या उद्या तुम्ही 0 टू पाय काढून घेतो कळलं का 0 टू पाय समजा मी a1 काढतो a1 म्हणजेच a आहे ओके 0 टू पाय बाय 2 y ची व्हॅल्यू काय आहे sin ऑफ x dx कळलं काय हे सो इंटिग्रेशन ऑफ a1 याचे इंटिग्रेशन काय निघेल sin ऑफ x चा cos of x अपर लिमिट लोअर लिमिट पाय बाय 2 आणि 0 आणि हा इथं काही नाही आता अपर लिमिट लोअर लिमिट टाका म्हणजे काय cos ऑफ पाय बाय 2 मायनस cos ऑफ 0 डिग्री सो cos ऑफ पाय बाय 2 किती cos ऑफ 90 मायनस cos ऑफ x sin ऑफ x इंटिग्रेशन cos ऑफ sin ऑफ x इंटिग्रेशन cos ऑफ x इंटिग्रेशन मायनस sin ऑफ x हां बरोबर मायनस डेरिव्हेटिव्ह इथं प्लस होते कळलं का या साईड sin ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह cos ऑफ x येतो बरोबर तर cos ऑफ x चे इंटिग्रेशन सांगितलं बरोबर आणि cos ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin ऑफ x येतो म्हणून याचे sin ऑफ x चे इंटिग्रेशन मायनस cos ऑफ x खूप कन्फ्यूज असतं सर आता सोपं आहे ना ते सोपं ते आता म्हणते हां मग तोच तर प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये कन्फ्यूज ते एक साथ दोघं फॉर्म्युला आल्यानंतर तर जमली होते कळलं का हां कोण बरेच मिसिंग येतात येते ओके सो हे बघा मायनस cos ऑफ पाय बाय 2 म्हणजे किती डिग्री 90 म्हणजे किती येणार त्याची व्हॅल्यू 0 cos ऑफ 90 डिग्री 0 बरोबर ना -0 आणि प्लस cos ऑफ 0 1 सो -0 राहील प्लस 1 त्याचा आन्सर 1 झाला मग हा 1 आणि हा टॉइस ऑफ a करायचे तुम्हाला सांगितलं होतं ना हा जेवढा भेटणार a1 तेवढाच काय राहील a2 पण हाच एवढाच राहील
मग a1 प्लस a2 ची व्हॅल्यू काय भेटणार 2 1 प्लस 1 त्याचा आन्सर भेटणार 2 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे. हो. हे विशेष आहे का याच्यात? 184. जाऊ पुढे. पुढचा क्वेश्चन. फाइंड द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला. पॅराबोला दिलेला आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 3 आहे. पॅराबोलाची y स्क्वेअर इज इक्वल टू 16x and the line दिलेली आहे x इज इक्वल टू 4. याने बाउंड केलेला एरिया. सोपं आहे सर. हा सोबत असतं ना. मग कंडिशन समजून घ्या. मी फक्त इक्वेशन तुम्हाला कंडिशन इक्वेशन देऊ का? एक सॉल्व करता येईल का ते? हो. है ना? इक्वेशन बनवून तुझं फक्त. हे असं आपल्या हे असं कंडिशन असेल x ऍक्सिसला म्हणजे काय हा नॉर्मल पॅराबोला आहे आपला असं. बरोबर? नॉर्मल x ऍक्सिस आहे ना, पॉझिटिव्ह x ऍक्सिस आहे ना, सो पॉझिटिव्ह x ऍक्सिसला पॅराबोला करायचा. याचं इक्वेशन असणार y स्क्वेअर इज इक्वल टू 16x. मला जनरली y ची व्हॅल्यू टाकायची असते ती पण काढून घेऊ. म्हणजे y ची व्हॅल्यू काय येणार 4 रूट ऑफ x. कळलं का? ते प्लस मायनस घेतली त्याने. तुम्ही प्लस मायनस टाकली नाही नसली तरी चालेल कारण आपण स्केलरच घेतो. बरोबर ना? स्क्वेअर रूट घेतल्यामुळे ते प्लस मायनस येते. ओके. हे कळलं का? ही व्हॅल्यू नंतर टाकायची असते मला म्हणून मी काढून घेतली. नंतर x इज इक्वल टू 4 ची लाईन म्हणजे हे इथं 4 असणार 1 2 3 आणि 4. कळलं? तर या x इज इक्वल टू 4 मध्ये ही लाईन पास होते. त्या लाईनला म्हणणार आपण x इज इक्वल टू 4. बरोबर? या पॅराबोलानी आणि या लाईननी बाउंड केलेला एरिया हा एवढा आहे. बरोबर ना? ओके. आणि त्याच्यातला तुम्ही जर विचार केला तर आता याच्यात काढताना तुम्हाला कसं करावं लागणार आहे? तर तुम्हाला हा वर इथून 0 पासून या 1 पर्यंत हा एवढा एरिया वरचा मिळेल तुम्हाला पटकन. मग त्याला डबल करायचं म्हणजे खालचं मिळेल. तेवढाच राहील ना, पॅराबोला तोच आहे. म्हणजे हा एवढा एरिया तेवढाच असतो जेवढा वरचा असेल. समजलं का? मग हा एरिया काढायचा त्या इक्वेशनने एका टायमाला एकच निघणार, त्याला डबल करायचं पूर्ण भेटणार. नाही समजलं? काही सॉल्व करा. लिमिट माहिती तुम्हाला 0 to 4. ओके. करून देऊ का? इंटिग्रेशन घ्यायचं 0 to 4 y ची व्हॅल्यू टाकायची 4 रूट ऑफ x dx. याला सॉल्व करायचं. रूट ऑफ x चं तुम्हाला सांगितलं आहे रेस्ट टू 1/2 करून इंटिग्रेशन काढायचं 3/2 होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पहा. लेवल याच्यामध्ये जास्त हार्ड जाणार नाही. फक्त हे डायग्राम ज्याला काढतात त्याला ते जमतं. एकदा तुम्हाला डायग्राम समजलं की सोपं आहे मग इंटिग्रेशन. हे पॅराबोला हायपरबोला असं असतं. हायपरबोला आणि पॅराबोला मध्ये फक्त काय फरक आहे? हायपरबोला इन्फिनिटी पर्यंत असतो, असा वरती आणि खाली दोन्ही बाजूला येतो. अशा टाईपचा शेप येतो परत. तुम्ही त्याला इथे इन्फिनिटी काढू शकता किंवा मग एक असा आणि एक असा. हा हायपरबोलाचा शेप आहे. हा असा जाऊन इन्फिनिटी बनून असा येणार आहे. असं चालते. म्हणजे पूर्ण मिळून ते इथेच बनणार आहे. नाही समजलं? पूर्ण जाऊन इन्फिनिटी असं पूर्ण जाऊन तो इन्फिनिटी पर्यंत जाऊन असा वापस फिरेल तर इथेच बनेल असं. कोणी सांगितलं? मग ते इन्फिनिटी पर्यंत कुठे जाईल ते माहित नाही ना. हा तेच ना. मग परत कसं येईल कसं माहिती? मग ते त्याचं म्हणणं तेच असतं ना की हे असं जाऊन वापस फिरून असं पूर्ण येणार आहे. म्हणजे त्याची गोल सर्क्युलर ऑब्जेक्ट मध्ये सांगतो आपल्याला. असं गोल इलिप्स कधी जाऊन कुठे जाऊन येईल म्हणजे दोन एंडचे टोक आहेत. त्याशी जाऊन कुठे जाऊन इन्फिनिटी पर्यंत वापस येईल. मग ते इन्फिनिटी पर्यंत जातो म्हणून काय आहे बरोबर. एक टाइपचं पॅराबोलाच आहे म्हणजे ते एक टाइपचे इलिप्स आहे. पॅराबोला नाही म्हणतात त्याला. एक टाइपचं काय आहे फक्त इन्फिनिटी पर्यंत जाऊन टच होतो. कळलं का? आणि पॅराबोला पण इलिप्सच बनणार पुढे पुढे जरी है ना, तो पण इन्फिनिटी जाऊ. तर इकडे बघा 4 नंबरचा क्वेश्चन. फाइंड द रिजन बाउंडेड बाय द कर्व x स्क्वेअर इज इक्वल टू 16y. त्यानंतर दिलेले y इज इक्वल टू 1. त्यानंतर दिलेले y इज इक्वल टू 4 आणि त्यानंतर दिलेले y ऍक्सिस. ओके. लाईन इन द फर्स्ट क्वाड्रंट. हे पण महत्त्वाचं आहे. ओके. कंडिशन पहा. भरपूर कंडिशन होता आणि या कंडिशनचा सर्वात मेन अभ्यास याचाच आहे. हे कंडिशन चुकली विषय संपला. ओके. x स्क्वेअर इज इक्वल टू 16y म्हणजे हा फक्त डेल्टा पॅराबोला असेल y ऍक्सिस ला वरती पॉझिटिव्ह y ऍक्सिस वरती म्हणजे असा. कळतंय का? काही डाऊट आहे याच्यामध्ये? आता हे ओळखायला शिकवलंय मी. हा पॉझिटिव्ह y ऍक्सिस आहे ना, म्हणून हे पॉझिटिव्ह y ऍक्सिस ला सिमेट्रिक असेल तो असा. ओके. हा पॅराबोला. राहिला प्रश्न y इज इक्वल टू 1 ची लाईन. तर हे y इथं प्लस 1 असेल, इथून जाणारी ही लाईन आहे बरोबर. y इज इक्वल टू 1 x ला पॅरलल.
त्यानंतर y इक्वल टू 4 ची लाईन म्हणजे इथं कुठेतरी 4 असेल 1 इथं 2 असणार इथं 3 असणार आणि इथं 4 असणार त्याच्यामध्ये जाणारी एक लाईन असेल ती y इक्वल टू 4 ची लाईन असेल क्लिअर आहे हो कंडिशन कशी आणि किती फिरला तरी आपल्याला काढता आली पाहिजे डायग्राम हे दिलेलं असते लाईनचे घ्यायचं y ऍक्सिस म्हणजे हा ऍक्सिस बरोबर आणि लाईन इन फर्स्ट क्वाड्रंट कुठला आहे हा म्हणजे बघा कुठला एरिया बाउंड केला त्यांनी हा एवढा कळलं का सगळ्यांनी एवढाच एरिया बाउंड केलाय नीट पहा या लाईनच्या वर या कर्वेचरच्या आत या लाईनच्या खाली y ऍक्सिसच्या इकडे आणि फर्स्ट क्वाड्रंट सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करणारा हा एरिया जर मी हा एरिया पण घेऊ शकतो पण हा कोणची कंडिशन अनसॅटिस्फाय करून टाकतो लास्ट वाली कंडिशन सॅटिस्फाय करतो बाकी सगळं सॅटिस्फाय करतो तो बाकी सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे कर्वच्या मध्ये या लाईनच्या खाली याच्या वर इकडे म्हणजे या सर्वांनी बाउंड केलेला एरिया हा पण आहे इथपर्यंत क्वेश्चन मध्ये ओके पण ही लास्टची कंडिशन सॅटिस्फाय करत नाही इथं तर सेकंड क्वार्टर मध्ये हा आला कळलं का म्हणजे ही कंडिशन राहिली नसती समजा तर मग दोघं आले असते कळलं का हे दोघं घेतले असते मग मी कारण ते दोन्ही सॅटिस्फाय करतात करताय ना म्हणजे क्वेश्चन व्हॅल्यू जरी झाला तर फक्त तो कॉन्सेप्च्युअल व्हॅल्यू होईल त्याच्यामुळे अजून काही जास्त व्हॅल्युएशन नाहीये एकदा कॉन्सेप्ट कळला विषय संपतोय सर अजून काय देऊ शकता त्याच्यात कंडिशन्स काही जास्त होत नाही या टॉपिक मध्ये ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन इझी टॉपिक आहे फक्त जॉमेट्रिकल नॉलेज चांगलं पाहिजे एवढं जे सांगतो ना व्हॅल्युएशन त्याच्या पलीकडे काही जात नाही जास्तीत जास्त काय होईल हे कोऑर्डिनेट पॉइंट्स साठी दोन पॅराबोला देतो तुम्हाला तो सांगितले जेव्हा मी केस एक हा आहे पॅराबोला एक हा आहे पॅराबोला आणि यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचे 6 नंबरचा तोच क्वेश्चन हा हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी याचे इक्वेशन आणि याचे इक्वेशन जे आहे ना या दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटले की आपल्याला लिमिट भेटू का याच्या पलीकडे हार्डनेस काही येत कळलं का हे पण केस झालेली आपल्याला शिवून टाकलेलं जमेल का हा प्रकार आता याचा एरिया कसा काढणार तुम्ही याचा एरिया y ने काढावा लागेल कारण नीट लक्षात घ्या हा क्वेश्चन का वेगळा आहे बाकीच्यापेक्षा आपल्याला नॉर्मली x वरचे लिमिट भेटतात बरोबर हा x ऍक्सिसला टच करत नाही हा कोणाला टच करतोय y ला आपल्याला लिमिट कोणाचे भेटतायत y चे 1 पासून तर 4 पर्यंत 1 to 4 मग याचं इक्वेशन घेताना फक्त थोडंसं बुद्धी लावायची 1 to 4 एलिमेंट जे आहे ना ते y चे कळलं का मग व्हॅल्यू टाकताना x ची टाकायची नाही समजलं आपण इक्वेशन मधून y ची व्हॅल्यू काढून टाकतो की नाही कारण आपण x वर लिमिट घेत असतो आता लिमिट y वरती ना मग इक्वेशन मधनं x ची व्हॅल्यू काढून टाकायची नाही समजलं एवढाच फरक आहे मग याच्यातनं x स्क्वेअर ने x ची व्हॅल्यू काढा काय येणार ती स्क्वेअर रूट ऑफ 16y मग x ची व्हॅल्यू काय येणार 4 रूट ऑफ y आणि मग ही व्हॅल्यू घेऊन याच्यात टाकायची मग सॉल्व्ह करायचं म्हणजे 4 रूट ऑफ y ty असं सॉल्व्ह होतं समजलं का एवढाच फरक क्लिअर आहे सो एवढाच प्रॉब्लेम असतो याच्यामध्ये हेच कळत नाही कोणाला कधी x टाकतात कधी y टाकतात मग त्याला खूप स्वतःचं लॉजिक लिमिट ज्याच्यावरती असतील त्याच्या उलट करायचं टाकायचं लिमिट जर x ऍक्सिसवर असतील तर y काढून टाकायचं y असतील x काढून टाकायचं सॉल्व्ह करायचं झालं करून देऊ मग का जमेल जमेल ना फक्त व्हॅल्यूज टाकायचं नेक्स्ट क्वेश्चन बघा Find the area of ellipse. Ellipse दिलेला आहे का x square upon a square plus y square upon b square is equal to 1. ओके एरिया ऑफ ellipse. हा कुठल्या टाइपचा ellipse आहे की ज्याचा सेंटर ओरिजिन असतं. अशा टाइपच्या ellipse आपण काय म्हणतो त्याचा सेंटर ओरिजिन असतो. जर सेंटर चेंज झाला तर x minus h y minus k चा होल ब्रॅकेट मध्ये असेल h k सेंटर चेंज. सो हा अशा टाइपचा ellipse सेंटर ओरिजिन असला म्हणजे हा सर जेव्हा केव्हा तुम्हाला असा टाइपचे बेसिक इक्वेशन ऑफ ellipse आहे लिहून दिलं तर मी याच्यात मायनस करा हायपरबोला होतं हे प्लस असेल ellipse आहे मायनस असेल हायपरबोला आहे हे तीन इक्वेशन यांच्या कन्फ्यूज करतात पहिले इक्वेशन x² + y² = r² हे सर्कलचं इक्वेशन आहे सेंटर आहे ओरिजिन कळलं का दुसरं इक्वेशन हे कन्फ्यूज करतं x² / a² + y² / b² = 1 हे ellipse इक्वेशन आहे सेंटर आहे ओरिजिन कळलं का हे सगळे सेंटर ओरिजिनचे हे a आणि b म्हणजे काय हा सेमी मेजर ऍक्सिस मध्ये a आणि सेमी मायनर ऍक्सिस मध्ये b
आणि हायपरबोला जर म्हटलं तर x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1 हा हायपरबोला असतो सेंटर ॲट ओरिजिनचा. हे कसा आणि हे कसा कळलं का? हायपरबोला हायपरबोलाचं इक्वेशन. ठीक आहे. ओके. सो इलिप्स बघा सेंटर ॲट दी ओरिजिन वाला इलिप्स असा असेल. डाऊट आहे. इथून इथपर्यंत याला आपण a म्हणणार आणि इथून इथपर्यंत याला आपण b म्हणणार. सेमी मेजर ऍक्सिस सेमी मायनर ऍक्सिस ऑफ द इलिप्स ॲट द सेंटर o. o म्हणजे ओरिजिन. क्लियर? 0 0 ला ओरिजिन असणाऱ्या इलिप्सचा सेमी मेजर ऍक्सिस आणि सेमी मायनर ऍक्सिस आपल्याला माहिती असेल. त्याने हे इक्वेशन दिले तुम्हाला आणि सांगितलं की याचा एरिया फाइंड करा. आता याचं एरिया विथ आता नॉर्मली जसं सांगितलं नाही की कोणासोबत फाइंड करायचं कोणासोबत पकडून घ्यायचा एक्स ऍक्सिस सोबत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. जसं मेन्शन नसतं ना तर आपण एक्स ऍक्सिस जरी नाही दिला तरी आपण त्याला कोणत्या क्वाड्रंट मध्ये कन्सिडर करतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन नुसार अजम्पशन येते. जर काही दिलं नाही तर फर्स्ट क्वाड्रंट पकडायचं. मग या इलिप्सने फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तयार केलेला एरिया हा असणार. कळलं का? तसे त्यांनी 4 केले बरोबर ना. पण आपण आज काय घेतला कारण जेव्हा काहीच नसतं तेव्हा समजून घ्यायचं असतं की ते फर्स्ट क्वाड्रंट मध्येच आपण अज्युम करणार. म्हणजे एवढाच एरिया किती असेल बोला. किंवा याने पूर्ण जर सांगितलं इलिप्स पूर्ण इलिप्सचा एरिया सांगितलं का? फाइंड अच्छा पूर्ण एरिया इलिप्स सांगितलं. फर्स्ट क्वाड्रंट नाही सांगितला. एरिया बाउंडेड बाय द इलिप्स नाही म्हटलंय. एरिया ऑफ इलिप्स म्हटलंय. कळलं का? एरिया ऑफ इलिप्स म्हटलं ना पूर्ण काढावं लागेल. पूर्ण इलिप्सने बाउंडेड केलेलं आहे. कळलं का? म्हणजे होल. एरिया ऑफ इलिप्स म्हणजे पूर्ण इलिप्स आहे ना. नाही कळलं? हो का? हा एरिया बाउंडेड बाय द इलिप्स म्हटलं तर मग तेवढं घ्यायचं एक्स ऍक्सिस सोबत. क्लियर आहे का? हा आता हा पूर्ण एरिया जर काढायचा असेल आपल्याला तर काय करावं लागेल? हे आणि हे 4 तुकडे काढावे लागतील. हा इलिप्स कसा असतो? याचा मेजर ऍक्सिस इकडे आहे इकडे पण यायचा आहे. हा वरती बी आहे खाली पण बीच आहे. म्हणजे 4 तुकडे इक्वल आहे. बरोबर ना? म्हणजे जर मी हा एरिया काढला हा पण एरियाच येणार हा पण तेवढाच येणार आणि हा पण तेवढाच येणार. म्हणजे मला 4 वेळेस ऍडिशन केली की मला आन्सर मिळेल. कळलं का? मग मी एकच काढेल मोठं. मी टॉपचा काढून घेऊ फक्त मग हा काढून घेतो. याच्यामध्ये लिमिट आहे इथून 0 टू हे a पर्यंत. एवढं a ना 0 टू a. मग ते व्हॅल्यू टाका फक्त इंटिग्रेशन मध्ये 0 टू a. बरोबर? नंतर काय करणार 0 टू a मध्ये तुम्हाला आता जर आपण x एक्सिस वर घेतलं y चा फॉर्म्युला काढायचा. y चा फॉर्म्युला तयार करावा लागेल. कसं तयार करणार y चा फॉर्म्युला? हा y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर लावून याला इकडे शिफ्ट करा. कन्वर्जन सांगतो. हे कळतंय तुम्हाला? मी जर x वरचे लिमिट घेतोय तर मला कोणाचे काढावं लागतील? y चा फॉर्म्युला तयार करायचा होता. हे y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर राहील. हा x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर तिकडे शिफ्ट केला मी. सो काय होईल? हा b स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय करावा लागेल. सो y स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळणार तुम्हाला. त्याला थोडं मल्टिप्लाय करून घेऊ. a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय a स्क्वेअर. ठीक आहे? b स्क्वेअर याला मल्टिप्लाय करतो इकडे म्हणजे काय होईल? y स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय a स्क्वेअर. ठीक आहे? ओके. आता ही स्क्वेअरची टर्म आहे याला आपण स्क्वेअर रूट घेऊन टाकू. म्हणजे फक्त y मिळेल ना. सो इथं भेटणार b इथं भेटणार a b बाय a आणि याचं भेटणार स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. डायरेक्ट त्याचे स्क्वेअर कॅन्सल करू नका म्हणजे मायनसची टर्म. समजलं का? सेपरेटली होत कसं? स्क्वेअर कसं आहे सेपरेट मायनस मध्ये दोन अलग अलग टर्म्स आहेत ना. मायनस असल्यामुळे प्रॉब्लेम आहे. दोन अलग अलग टर्म्स आहेत त्या. मग त्याला डायरेक्ट करायचं नाही. त्याला स्क्वेअर रूट घेऊन x स्क्वेअर x स्क्वेअर करायचं. समजलं का? ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. आता ही व्हॅल्यू घेऊन इंटिग्रेशन ला टाकायची. y b अपॉन a स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. करेक्ट आहे की नाही? आता इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करणार? b बाय a चा काही संबंधच नाही इंटिग्रेशन मध्ये. बरोबर ना? तो कॉन्स्टंट आहे म्हणजे b बाय a बाहेर राहील. आणि इंटिग्रेशन मध्ये 0 टू a याच्यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आहे. याला कसं टाकायचं करणार? स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ला थोडंसं नीट स्ट्रेस द्या. हा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे इंटिग्रेशन मध्ये. काढा इंटिग्रेशन. ते तुम्हाला आठवतं का? मी तुम्हाला सांगितलं होतं बघा 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असे स्क्वेअर रूट वगैरे यायचे.
हे शिकवलं त्या तुम्ही ते टॅन इन्व्हर्स वगैरे होते बा लॉग ऑफ एक्स प्लस ए अपॉन एक्स प्लस बी वगैरे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व व्हायचे त्या टॉपिकच्या पुढचा टॉपिक होता न्यूमरेटर वाला मी तुम्हाला सांगितलं होतं पाहिजे फक्त न्यूमरेटर मागच्या वेळी डिनोमिनेटर होते सगळे फॉर्म्युले एका ठिकाणी लिहायला सांगितलं तुम्ही मग लिहिले तुम्ही कधी नाही फॉर्म्युले सगळे एका ठिकाणी सांगितले नाही का ठिकाणी मागे पेजेस बनवा सगळ्या चॅप्टरचे फॉर्म्युले त्याच्या मागे लिहत चला म्हणजे ते कामं येतात x/2 नाही येते ते a² - x² येते रूट ऑफ x² - a² 1/√x² - a² नाही 1 नाही येते न्यूमरेटरला आहे त्याच्या पुढचा टॉपिक येतो हे जे 1/√a² - x² बघताय तुम्ही त्या टॉपिकच्या पुढचा टॉपिक येतो हां बघा फॉर्म्युलाच वाटले तुमचे x upon a square root of a² plus x² minus a² plus a² upon 2 sin inverse of x upon a एवढा फॉर्म्युला काही झाला सर अरे काय कधी घेतला पेज नंबर 133 बोला दिसतोय का ते डेरिव्हेशन घेऊन सांगितलं तुम्ही है ना आणि शेवटी सांगितलं होतं की हा फॉर्म्युला कॉम्प्युटरला डायरेक्ट यूज करायचा सांगितलं होतं की नाही हा पाठ करून घ्यायचं स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दिसतोय का पेज नंबर 133 वरती 6 नंबरचा क्वेश्चन हा तर तो 6 नंबरचा तसं तर प्लसचा पण असतो आणि मायनसचा पण असतो तसं 6 7 8 मी तुम्हाला हायलाइट करून दिसेल हे फॉर्म्युले पेज नंबर 133 वर 6व्या नंबरचा क्वेश्चनचा आन्सर 7व्या नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आणि 8व्या नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर फॉर्म्युले म्हटलं ते माफ करा आम्ही केलं मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ a² - x² चा फॉर्म्युला काय दिसतोय x बाय आता इथं 2 आलाय कारण ते खालचं नका ठेवले वरचा एक्स तो फॉर्म्युला बघा फॉर्म्युला ऍक्च्युअल ते 2 वगैरे त्यांनी व्हॅल्यू टाकले नाही सर नाही सर व्हॅल्यू नाही टाकलेली आहे फॉर्म्युलामध्येच आहे. पहिलाच येतो कसं काय डायरेक्ट फॉर्म्युला सॉल्व केले सर त्यांनी इंटिग्रेशन घेऊन तुम्ही जर दाखवतो फॉर्म्युला सर ते पुस्तकातून जाऊ गाईड मध्ये पण x/2 दिलंय गाईड मध्ये फक्त फॉर्म्युले असेल तर x/2 कसं दिले इथं काही सब बॅक साइडला फॉर्म्युला ते डायरेक्ट 6 नंबर मी डायरेक्ट इंटिग्रेशन टाकून देणार काही दिलंच नाही पुढे x/2 पाहिजे मग ते x/2 स्क्वेअर रूट ऑफ वरती रेफरन्स पाहू द्या मला x/2 चे हा x/2 स्क्वेअर रूट ऑफ a² - x² plus a²/2 sin inverse of x by a करेक्ट आहे ओके तो टाकायचं मग काय करतो सर हे फॉर्म्युला सॉल्व करतो x/2 square root of a² - x² plus a²/2 sin inverse of x by a कळलं काय असा येईल ओके आता याच्यामध्ये काय सिम्प्लिफिकेशन होऊ शकत नाही आता इंटिग्रेशन घेतलंय आपण 0 to a आता x ने a टाका ओके तो काय होईल a = b upon a इन ब्रॅकेट हे x च्या जागी a टाकावं लागेल म्हणजे a upon 2 स्क्वेअर रूट ऑफ a² - x² प्लस हां ए हां a² upon 2 sin inverse of a by a बरोबर आणि एकदा मायनस करावं लागेल हे 0 टाकू एकदा हे 0 टाकले की 0 जाईल आणि याचा राहील फक्त प्रश्न हे 0च राहील हे सगळं है ना हे 0 जाईल वाटतं इथं उरेल समजा प्लस a² upon 2 sin inverse of 0 x by 0 न्यूमरेटर 0 झाला की सगळं 0 होतं बाय 0 झालं ना sin inverse of 0 म्हणजे 0 लिहित असतो म्हणजे हे पण 0 होईल कळलं का नाही समजलं म्हणजे हा विषय पण घ्यायची गरज नाही समजलं हां
हे 0 होणार आहे कारण sin इनव्हर्स ऑफ 0 sin 0 ची व्हॅल्यू 0 डिग्रीच असते म्हणून ते 0 होईल. 0 इंटू काही पण करा 0 राहील. हा 0 होऊन जाईल आणि इथं हा 0 होऊन जाईल म्हणून ते 0 होतं सगळं. तर त्यामुळे हाच होतं फक्त याच्यामध्ये हा 1 येईल इथून म्हणजे असं बोललं का b अपॉन a इन ब्रॅकेट a अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणजे हे पण 0 जाईल हा a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आपण याचा पण विषय संपला 0 a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0 0 चा स्क्वेअर रूट 0 0 इंटू काय पण करा 0 ओके सो हा इथं उरला फक्त a स्क्वेअर अपॉन 2 करताय ना हो सर. हा आणि इथं हे sin इनव्हर्स ऑफ 1 किती डिग्रीला 90 डिग्री पाय बाय 2 है ना मग हे sin इनव्हर्स ऑफ 1 ही व्हॅल्यू किती डिग्रीची पाय बाय 2 पाय बाय बरोबर मग मी याला डायरेक्ट पाय बाय 2 लिहू डायरेक्ट पाय बाय 2 त्याच्यावर आले पाय बाय 2 बरोबर बरोबर. सो काय b अपॉन 2 b अपॉन a इन ब्रॅकेट a स्क्वेअर बाय 2 आणि हा येणार पाय बाय 2 याची व्हॅल्यू पाय बाय 2 आहे 90 डिग्री म्हणजे 1 असतं साइनचं इनव्हर्स असल्यामुळे अँगल लिहावा लागतो कळलं का आता हे पाय बाय 4 म्हणजे काय भेटेल आन्सर पहा a स्क्वेअर तर हा एक कॅन्सल होईल म्हणजे काय होणार पाय a b डिवाइडेड बाय 2 into 2 4 एवढा झाला एकाचा एरिया याला किती मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने म्हणजे जर मी याला 4 टाइम्स केलं तर मला टोटल एरिया भेटणार मी याला एवढं करून देतो म्हणजे टोटल एरियासाठी 4 टाइम्स मल्टिप्लाय करावं लागतं म्हणून इथे पण 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल 4 4 कॅन्सल होईल म्हणजे जो टोटल एरिया मिळणार तो भेटणार पाय ए बी समजलं का स्क्वेअर रूट दिसतंय ना किचकट जरी झालं तरी पण असं वेगळं काही नाही आणि याच्यामध्ये इंटिग्रेशनचा काही मोठा रोल नाहीये डायरेक्ट फॉर्म्युले वापरायचे डायरेक्ट काढायचे इंटिग्रेशनचा पार्ट खूप छोटा राहील समजलं का फक्त हा पार्ट मोठा आहे कॉन्सेप्च्युअल किती प्रकार आहे आता हा 6 नंबरचा क्वेश्चन आहे पहा हा पडण्याचे चान्सेस भरपूर असतात 6 ला 100 मारून ठेवा 6 नंबरच्या क्वेश्चनला मार्क करा जर मला टाकायचं असेल पेपर मध्ये तर मी 6 नंबरचा क्वेश्चन टाकेन म्हणजे 4 मार्कला साधेसा क्वेश्चन आहे बाकीचे बकवास क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पडू शकतो पेपरला फाइंड द एरिया बाउंडेड बाय द रीजन लाइंग बिटवीन द पॅराबोलाज दोन पॅराबोला आहेत पहा y² = 4ax आणि दुसरा एक पॅराबोला आहे x² = 4ay ओके वेअर a इज ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन फक्त इक्वेशनसाठी दिलेली असते म्हणजे a ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल है ना तर त्याचा मीनिंग असं म्हणण्याचा अर्थ असतो की हा a जर चुकून जर मायनस झाला तर हा मायनस मायनस पुढे तो प्लस झालेला असतो म्हणून याने फक्त हे पॅराबोला असे आहे तसेच घ्यायचे यासाठी दिली ती कंडिशन म्हणजे x ऍक्सिस पॉझिटिव्हच घ्यायचा आणि y ऍक्सिस निगेटिव्हच पॉझिटिव्हच घ्यायचा कळलं का समजा चुकून हा a जर मायनस झाला तर हा मायनस जर असेल तर हा पुन्हा याचा मायनस मायनस मध्ये दुसरे प्लस दिसतो ना मग ते आपल्याला ऍक्च्युअली दिसत नाही कळलं का पण ऍक्च्युअली तो मायनस असतो कारण a ची व्हॅल्यू मायनस झाल्यामुळे तो प्लस दिसतोय मग त्यांनी इथं हा प्रश्न संपवून टाकलाय कळलं का कंडिशन दिली नाही तर नाही दिली तर हे पॉसिबिलिटी होऊ शकते की a ची व्हॅल्यू मायनस असू शकते मग ही जर मायनस झाली तर समजा असं होऊ शकते की -4a असू शकतो हा त्याच्यामध्ये हा -a होईल आणि हा x होईल म्हणजे मायनस मायनस होते असं दिसतंय म्हणजे ऍक्च्युअली हा फॉर्म्युला -4ax पण असू शकतो ना ते मायनस मायनस होते प्लस दिसत असतं मग तर पॉसिबिलिटी दोन्ही निघतात तो प्लस पण असू शकतो मायनस पण असू शकतो नाही कळलं हा मग त्यांनी ती पॉसिबिलिटी तसं पाहून टाकली मग त्याचा आपल्या क्वेश्चनशी काही तेवढासा संबंध नाही कळतंय का तो फक्त आपल्याला एवढं सांगतो की याची व्हॅल्यू निगेटिव्ह न घेतल्यामुळे हे व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह राहील पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह कळलं का हा कन्फ्युजन होता याला प्रश्न आहे डायग्रामचा सी हा कोणता पॅराबोला नॉर्मल है ना असा सर हा x चा आहे ना मग x ऍक्सिसला चला पॉझिटिव्ह x ऍक्सिस आणि हा y ला इथं पॉझिटिव्ह y म्हणजे हा कसा येईल असा बरोबर
विदाउट घ्यायचा नाही. हा. मग हे दोघांचे इंटरसेक्शन पॉईंट इथे भेटते तुम्हाला, त्याच्यावरून त्यांनी बाउंडेड केलेला एरिया म्हणजे हा एरिया. क्लिअर आहे? हो. हा बाउंडेड एरिया आहे. या बाउंडेड एरियाला जर काढायचं असेल तर आपण कसं काढलं होतं मागच्या वेळेस आठवतो तुम्ही. म्हणजे या पॉईंट पासून तर हे इथपर्यंत म्हणजे हे तर झिरोच राहणार आहे कन्फर्म, बरोबर ना? आता तो किती झिरो आहे का कन्फर्म काय राहील ते बघू आपण. पण यांनी बाउंडेड केलेला एरिया आता कन्फर्मेशन असतं किती झिरोच राहील ना, ते काढावं लागतं आपल्याला. ते आपल्याला इक्वेशन वरून काढतो. हा एरिया असा इथंच एक असेल ना मागणी, हा पुढून परत सुटतो. समजलं का? पण सध्याला हे व्हर्टेक्सचे एरिया आहेत ना, म्हणजे व्हर्टेक्स आलेत ना इथं, मग त्यामुळे ते इथंच टच होतात जवळपास. कारण दोघं एकाच ठिकाणी व्हर्टेक्स असतात, मग त्यामुळे इंटरसेक्शन पॉईंट तिथूनच सुरू होणार. नाही समजलं? हे व्हर्टेक्स दोघांचे ओरिजिनच आहे इक्वेशन मध्ये, कारण हे ओरिजिन असलेला पॅराबोलाचं इक्वेशन आहे. समजलं का? त्यामुळे एक तर कन्फर्म आहे की त्याचं झिरोच राहील. कळलं का? हा. मग दुसऱ्याचाच विषय फक्त आता हे इथून तर इथपर्यंत म्हणजे हे याला मी सध्याला ए पकडून घेतो. हा ए म्हणजे काय राहील, या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स राहतील ना ते ए इकडनं पण यायची समजतो काय वेगळा येऊ शकतो. ओके, पण आपल्याला फक्त कोणता पाहिजे, हा पाहिजे ए. याला एक्स म्हणून घेतो, वाय ला वाय हे. ओके, आता हे कसं येणार आहे नीट बघायचं. y² = 4a आहे ना इथं. एवढ्या याला आपण सध्याला ए पकडून घेतलंय. तुम्ही त्याला काही पण बघू शकता, ते तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. ओके, तुम्ही ए पकडा, 4a पकडा, ए काय पकडले इथं 4a पकडले, तुम्ही ए पकडू, त्याचा काही इश्यू नाही. ओके, तर विषय असा इथं पहा की आपल्याला हे कॉर्डिनेट जर भेटला हा ए, तर आपल्याला लिमिट टाकता येईल की नाही दोघांसाठी, बरोबर ना? मग आपण काय करणार, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं पहा, ही जी असा पॅराबोला असतो असा खालचा, याचा पहिले एरिया फाइंड करायचा. मग त्याच्यातनं हा वरच्यानी जेवढा खाली सोडलेला आहे तेवढा एरिया फाइंड करायचा, आणि मग तो त्या अशा याच्यातनं अशा वाल्याचा मायनस नाही समजलं. असा शेप त्याचा असतो, त्याचा एरिया फाइंड करायचा. मग हा एवढा सगळा येतो, बरोबर? मग हा अशी जे लाईन असते त्याच्या त्याचा फाइंड करायचा, म्हणजे त्या खालचा हा सगळा येतो. मग ह्या पूर्ण याच्यामधनं हा खर्च मायनस केला की हॅश भेटेल ना, नाही कळालं का? हा, एवढंच करणं गरजेचं आहे याच्यामध्ये, एवढीच बुद्धी पाहिजे. ओके, परत सांगू नाही का? हा, मग सोपं आहे. आपल्याला पहिले याचे पॉईंट काढायला लागतात. आता पॉईंट काढायचे तर दोन पॅराबोला दिले, मग सॉल्व्ह करायचं त्यांना, है ना? मग कसं सॉल्व्ह करणार, दोन्ही इक्वेशन घ्यायचे, एकाची व्हॅल्यू काढायची, दुसरी टाकायची, त्याच्यापासून एक कॉन्टॅक्ट करणार, त्याचे दोन रूट्स निघतात. मी कोणाला टाक व्हॅल्यू x ची व्हॅल्यू घ्यायची टाकतो. ओके, तर काय भेटणार तिथे पहा, x ची व्हॅल्यू येणार √4ay, म्हणजे x ची व्हॅल्यू येणार ऍक्च्युअली 2√ay. समजलं काय? ते प्लस मायनस येते हा, आयदर प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट घेते. मग ती व्हॅल्यू घेण्याची टाका कोणामध्ये, y² च्या व्हॅल्यूमध्ये, मग तुम्हाला व्हॅल्यूज मिळणार. आता याने x ची व्हॅल्यू काढली, आपण y ची काढतो, काही फरक पडत नाही. ही व्हॅल्यू घेऊन घ्या आणि याच्यात टाका. सो काय मिळणार, y² = 4a, x ची व्हॅल्यू 2√ay. ठीक आहे, सो y² = 8a√ay. असं झालं की नाही, बरोबर? आता याला थोडंसं हे स्क्वेअर रूट काढायचं असेल ना, त्याला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करून घ्या. क्लिअर? सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो काय होईल इथं y⁴ कळलं का? आणि मग इथं 8 चा स्क्वेअर 64, इथं a² होऊन जाईल, आणि इथं इंटू a आणि हा y. हे कळलं का? मग हे 64 a² इंटू a³ होऊन जाईल, म्हणजे हे असं झालं 64 a³ आणि हा y⁴. ठीक आहे, पण हा इकडे घ्या, हे टर्म इकडे घेऊन टाका, म्हणजे काय होईल y⁴ मायनस 64 a³ = 0. आणि क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे, कळलं काय? हो आणि ही टर्म इकडे घेतली ना, हो सगळं मायनस केली. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये तुम्हाला माहिती असेल, दोघी जर व्हेरिएबलच्या टर्म्स असतील तर त्याच्यातून आपल्याला कॉमन काढता येतं. आता त्याच्यातून काय काय कॉमन निघेल, y कॉमन निघेल फक्त, बाकी काहीच निघू शकत नाही. सो फक्त y कॉमन काढा, मध्ये काय होणार y³ - 64 a³. कळलं का? मग आता या दोघांपैकी एक तर हा 0 असेल, एक तर हा 0 असेल.
हे दोन्ही फॅक्टर पैकी कोणतरी एक 0 असला पाहिजे की नाही. मग 0 घ्या. एकदा y ची व्हॅल्यू एकदा कन्फर्म 0 राहील. मग एकदा y ची व्हॅल्यू कन्फर्म 0 आहे. बरोबर. सो आपल्याला y ची व्हॅल्यू भेटते का? मग तुम्ही y मध्ये सॉल्व करा. जरा सॉल्व झालं. हा म्हणजे मी जरा x ची व्हॅल्यू टाकल्यामुळे काय झालं, मला आन्सर y चं मिळतं. आता y चं मिळण्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की या कर्वचा इथपर्यंतचा एरिया मिळणार असं. सर ते सेमच राहील ना ते? सेम एरिया सेमच येईल, हा. टाकण्याचा फॉर्मॅट चेंज होईल. अच्छा. कळलं का? म्हणजे नॉर्मली आता तुम्ही x ची व्हॅल्यू काढायची. काय तुम्हाला त्याची सवय आहे. आता y चं काढलंय म्हणून सांगतो. ओके. ही जे काय व्हॅल्यू येणार आहे ते y 0 पासून हे पर्यंत अशी येईल. त्याच्यामुळे काय होईल, ही जी कर्वेचर आहे ना त्याचा एरिया काढून या कर्वचा एरिया मायनस करावा लागेल. नाही समजलं? हा एवढ्या कर्वचा एरिया हा एवढा आहे ना, त्याच्यामध्ये ही जी एरिया खालची ही इथं हा खालचा एरिया मायनस करावा लागेल. तेव्हा त्यांचं समजलं का? बुक मध्ये त्यांनी x काढून दाखवलंय, आपण y काढतो. प्रॉब्लेम झाला. पण तुम्ही x च काढा. म्हणजे काय करायचं, कधी पण y ची व्हॅल्यू काढून x मध्ये टाकायची. म्हणजे ते x च निघणार. काय करणार कधी पण y ची व्हॅल्यू हा म्हणजे याच्यामधून आपण x ची काढून टाकली ना, त्यामुळे आपल्याला y मिळतोय. आपण कधी पण काय करायचं, y ची व्हॅल्यू काढायची आणि x मध्ये टाकायची म्हणजे x मिळणार. आता तो x मिळाला की एक पेक्षा खाली येऊन जातो. इशू राहत नाही. आता हे सांगतो मला. मग एकदा हे 0 इकडे नाही असं समजतो. मग हे काय झालं, एकदा हा 0 किंवा हे y³ 64a³ हे मायनस तिकडे शिफ्ट केलं मी 0 घेतल्यानंतर. मग हे y³ आणि 64a³ मी क्यूब रूट घेऊन टाकू. सो टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड्स याचा होणार इथं y आणि 64 आपण याचा क्यूब येतो का 4 चा. सो इथे येणार 4 आणि हे a³ चा a. सो y ची व्हॅल्यू 4 आहे. कळलं का? सो एक तर ही 0 येईल किंवा मग इथं 4 येईल. म्हणजे 0 to 4. कळलं ना? आता ही गोष्ट फक्त इथं आली असती खाली 0 to 4. हा. आणि फक्त फरक इथं पडला असता. मी इक्वेशन मध्ये जेव्हा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो ना तेव्हा मी y ची व्हॅल्यू काढून टाकतो. आता इथे मी x ची व्हॅल्यू काढून टाकणार, कारण मी ऑलरेडी x ची काढलेली आहे. नाही कळलं? थोडंसं उलट होते प्रोसिजर, दुसरं काही होत नाही. आन्सर सेमच यायला पाहिजे आणि आलाच पाहिजे ते. नाही आलं तर तुमचं चुकलं. ओके. सो इंटिग्रेशन ऑफ 0 to 4a. आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्या. पहिले या पूर्ण कर्वचा एरिया काढायचा आहे मोठा, म्हणजे हा पूर्ण आहे ना, हे बाहेरची ही वाटी एवढं सगळं. म्हणजे हा एरिया मी सध्याला या पूर्ण एरियाला, या कर्वच्या एरियाला, याच्या एरियाला a1 म्हणतो. ओके, मोठा एरिया येतो. आणि ही जे आहे ना याच्या खालचा हा एरिया है ना, हा a2 म्हणतो. कळलं का? तर a1 मध्ये a2 मायनस केल्यानंतर आन्सर मिळेल. नाही कळलं? तर मग a1 चा एरिया काढून घेतो इकडे. ओके, 0 to 4a. याच्यात आपण याचा काढतोय ना, मग याच्यात कोणाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला? x ची काढायची आता. हा, आपण y काढतोय ना, x ची काढायची. याच्यात x ची काय येणार? स्क्वेअर रूट ऑफ काढतो रे वाटतं आपण, है ना? हे काढले है ना, 2 रूट ऑफ ay. बरोबर की नाही? कशी काढली? आता हे घेऊन टाका. हे रूट ऑफ a पण घेऊन टाका तुम्ही, याला सेपरेट करता येतं. हे रूट ऑफ a ना आणि रूट ऑफ y ना मल्टिप्लिकेशन आहे ना, सो दॅट्स व्हाय सेपरेशन होईल. 2 रूट ऑफ a डायरेक्ट घेऊन टाका बाहेर. क्लियर आहे? इंटिग्रेशन ऑफ 0 to 4a आणि फक्त रूट ऑफ y होणार. हे रूट ऑफ y चे इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे काय? 3/2 रेज टू 3/2 आपण 3/2 येत होते. मग डायरेक्ट घेऊ का? हां, इथे येणार y रेज टू 3/2 अपॉन 3/2 आणि हा 4a अपॉन 0. लोअर लिमिट शिकू. कळलं का इथपर्यंत? आता पुढे पहा. हे 2 रूट ऑफ a इन ब्रॅकेट हे येणार इथं 4a रेज टू 3/2 डिवाइड बाय 3/2 आणि 0 होऊन जाईल सगळीकडे. न्यूमरेटर 0 होईल ना, सगळं 0. काही इशू नाही. इथं काय राहील? 2 रूट ऑफ a इन ब्रॅकेट हे खालचं 2 म्हणजे काय असतं? स्क्वेअर रूट असतं. बरोबर ना? आणि हा 3/2 वरती घेऊन टाकू का? हा 3/2. याला मल्टिप्लाय करतो इथं पहा. हा 2/3 होऊन जाईल. और रिवर्स होऊन येईल तो. मग हा 2 आणि 2 4 होऊन जाईल. म्हणजे ऍक्च्युअली असं झालंय 4 रूट ऑफ 4 डिवाइड बाय 3. कळतंय का? आणि या ठिकाणी जो विषय हा फक्त राहिलाय, मी याला असं पण लिहू शकतो.
राहू द्या 4a रेस टू 3/2 टेन्शन नाही, काही होत नाही तेवढं जास्त वेस्ट. ओके, त्याने बरोबर दिलंय का? केलंय. ठीक आहे, येईल ते काहीतरी वेगळंच आहे. ओके, ते वेगळं चाललंय थोडं, इकडे लक्ष द्या. तर हा 4 स्क्वेअर रूट भेटेल, त्याचा क्यूब भेटेल, होऊन जाईल सिम्प्लिफिकेशन पासून. म्हणजे काय होईल का, पण रूट ऑफ ए नाही काढता येणार, राहू द्यायला 3/2 है ना. इथं काय होतं माहिती का, हा रूट दिला ना त्या 4चं 2 होतं आणि क्यूब केला तर 4चा क्यूब म्हणून 2चा क्यूब म्हणून 27 म्हणजे 8 बाहेर निघतो. पण हा ए जो आहे ना हा राहून जातो 3/2 तसा तसं. मग त्याला मला काय वाटतं, या 3/2 याला राहू दे तसं तसं, या 4 ला बाहेर काढून घ्या. समजलं का? म्हणजे मी याला असं लिहू शकतो का, 4 रेस टू 3/2 इंटू ए रेस टू 3/2 सेपरेट करता येईल ना, वरचा एक्सपोनंट दोघांना मल्टिप्लिकेशन येते. मग याला असं लिहिता येईल का, 4 रेस टू 3/2 चा अर्थ काय, 4 चा स्क्वेअर रूट म्हणजे 2 आणि त्याचा क्यूब म्हणजे 8. नाही कळलं? म्हणजे 8 बाहेर निघेल, म्हणजे 8 इंटू 4 इंटू रूट ऑफ 4 डिवाइड बाय 3 आणि मध्ये होणार फक्त ए रेस टू 3/2. नाही समजलं? हा A1 एरिया भेटला. तसंच A2 पण काढायला लागेल. मग A2 काय असणार, इंटिग्रेशन ऑफ 0 टू 4a कोणाचा, याच्यात काढायचं. A2 ची फिगर येईल ना ही, याच्यात व्हॅल्यू काढली तर काय मिळेल, x ची व्हॅल्यू काय भेटेल, y² अपॉन 4a भेटेल. ही व्हॅल्यू तर टाकायची y² अपॉन 4a. क्लियर आहे का हे? मग हे A2 भेटणार मला इंटिग्रेशन ऑफ 0 टू, म्हणजे याला 1/4 बाहेर काढून घेतो, 4a बाहेर निघणार, इंटिग्रेशन ऑफ 0 टू 4a y² होणार डिवाइड. क्लियर आहे का हे? करतोय का वाटलं चाललंय सगळं? कळतं. हां, नॅचरल करतं सांगा. मी इंटिग्रेशन ऑफ हे y² ची व्हॅल्यू काय असणार, y⁻³ अपॉन 3 आणि रेस टू अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. याच्यामध्ये व्हॅल्यू टाका A2 1/4. ते बुक मध्ये कसं छोटंसं दिसतं कारण ते स्टेप करत नाही, बरोबर ना. इथं स्टेप केल्यामुळे ते मोठं होतं. 4 मार्कचा क्वेश्चन आहे ना भाऊ. सुद्धा इकडे एकदा 4a टाका म्हणजे काय मिळेल, 4a चा क्यूब डिवाइडेड बाय 3 आणि ते 0 टाकल्यामुळे ते कॅन्सल येणार नाही इकडे. समजलं का? मग हे 4a चा क्यूब आणि 4a आणि 4a कॅन्सल होईल, 4a चा स्क्वेअर होणार फक्त. म्हणजे 4a चा स्क्वेअर डिवाइड बाय 3 होणार. त्याच्या हिशोबाने इथं झालं 16a² बाय 3. क्लियर आहे? आता याच्या याच्यातलं हे मायनस करायचं. सो a1 मायनस a2. सो काय मिळेल आपल्याला, 82 म्हणजे किती, 32 रूट ऑफ 4 अपॉन 3 a 3/2 मायनस 16a² बाय 3. याच्यातलं भरपूर कॉमन निघायसारखं आहे. आता 16 कॉमन निघेल, 1/3 कॉमन निघेल आणि a चा स्क्वेअर येईल ऍक्च्युली. तर मी याला थोडंसं स्प्लिट करू शकतो. म्हणजे कसं, हे बघा याच्या ठिकाणी हा a⁻³ की नाही, हा याचा मीनिंग असतं a⁻³ इंटू a⁻². नाही कळलं? 3/2 3 इंटू 1/2 3/2. मग a⁻³ चा अर्थ a⁻³ असतो म्हणजे तो क्यूब असतो याचा आणि याचा अर्थ असतो स्क्वेअर रूट ऑफ a. बरोबर आहे? तर काय होईल, मी इथे टाकू का, इथे टाकू का ते, म्हणजे 32 समजा याला असं करतो 16 इंटू 2 म्हणजे ते निघायला बरं पडेल
हा रूट ऑफ 4 डिवाइड बाय 3 हा a रेस टू 3 आणि a रूट ऑफ a असं घेतोय कळलं का हे आणि मायनस 16 a स्क्वेअर बाय 3 आता काय काय कॉमन निघेल पहा 16 कॉमन निघेल a स्क्वेअर कॉमन निघेल याच्यामधनं है ना 3 कॉमन निघेल कळतंय का सो बघा 16 a स्क्वेअर बाय 3 इट कॉमन ब्रॅकेट मध्ये येणार 2 रूट ऑफ 4 a स्क्वेअर रूट ऑफ a है ना किंवा तुम्ही डायरेक्ट पण सिम्प्लिफाय करू शकता किंवा सरळ दिलं तरी चालेल हा इथला a राहील इथला रूट ऑफ a राहील आणि मायनस a स्क्वेअर निघून जाईल हा निघून जाईल हा निघून जाईल म्हणजे इथं काय होणार फक्त याच्या पलीकडे काही नाही काय लिहायचं त्याचं वेगळंच काही द्यावं 16 बाय 3 a स्क्वेअर बरोबर आहे सर नाही पण ते पुढचं काय पुढचं दुसरं काय नाही. पुढचं काय सर्वच काय झालं a1 is equal to 2 root of a बाहेर निघून जाईल इंटिग्रेशन होणार 0 to 4a आणि इथं होणार रूट ऑफ y सो याचा आन्सर होता y is to 3 by 2 divided by 3 by 2 4a 0 करेक्ट आहे ना तुमचं काय आहे 2 by 3 by 2 करेक्ट आहे नंतर मी काय केलं बरंच खराब शॉर्टकट मारला बुक मध्ये ओके बुकच्या नादी लागू नका तुम्ही शॉर्टकट जो मारला तो पण कळत नाही इथं काय लिहिलं तर हे 4a टाकणार म्हणजे 4a चा रेश टू 3/2 आणि हे 2/3 पुढे येणार हे 2/3 समोर आलं क्लियर आहे सो हा a1 इक्वल टू हा इथे 4 अपॉन रूट ऑफ 3 येणार है ना फोर रूट ऑफ a by 3 and then this 4a raised to 3/2 4a raised to 3/2 ठीक आहे आपण पण तेच केलं होतं काय प्रॉब्लेम काय होता 4a raised to 3/2 आता याचं मीनिंग काय होईल हा 4 चा इथं 8 येईल ना हो बरोबर हे असं होईल ना 4 raised to 3/2 आणि a raised to 3/2 बरोबर ना मग हे 4 raised to 3/2 चा मीनिंग काय 4 चा स्क्वेअर रूट म्हणजे 2 आणि त्याचा क्यूब 8 नाही कळलं हो हो अरे हे क्यूब असतं आणि हे क्यूब असतं 4 चा क्यूब स्क्वेअर रूट 2 आणि त्याचा क्यूब 8 बरोबर असं झालं होतं ना बाहेर ते त्यांनी काय केलंय त्याने मध्ये एक राऊंड आहे म्हणजे हे सिम्प्लिफिकेशन साठी असं केलं 16 a क्यूब ला 64 a क्यूब 4 चा क्यूब 64 होतो ना पुढचा नाही काढायचा पुढचा एक काढायचा पुढचं शोध घ्यायचं simplify 4a into 4a raised to 1/2 काय किंवा स्क्वेअर रूट ऑफ 4a 3/2 म्हणजे 1 + 1/2 असतं ना 3/2 म्हणजे 1 + 1/2 की नाही मग याला मी 1 दिला आणि याला 1/2 दिला म्हणजे त्यांची प्लस होऊन ऍक्च्युअली 3/2 होणार नाही कळलं मग आता असं केल्याने थोडं सिम्प्लिफाय होईल हा 4a बाहेर आहे बरोबर की नाही 4a स्क्वेअर एक रूट ऑफ a आणि याच्यामधनं पण थोडंसं काही येतच ना बाहेर 4 रूट ऑफ a चला हा याचे इंटिग्रेशन मध्ये काय फॉल्ट येतात हे 1/4a बाहेर येतं याचा क्यूब येतो याचं की 4a क्यूब होतो हा 1/4a राहून जातो बरोबर
तर मी 1/4a 1/4 into x cube by 3 so बरोबर आहे तिथपर्यंत. यांचंच काहीतरी फॉलो आहे सर त्यांनी इझी करून आहे बुकमध्ये. त्या बुकमध्ये ते प्रिंट मिस्टेक झाली की आपल्याला खूप फिरावं लागतं तेव्हा. आपली बरीचशीच बॉम्ब येते. अरे बघा त्यांनी काय केलंय, त्याची ही जी स्टेप आहे ना, ही खालची पाहिजे ही रॉंग झाली. 4/3 रूट ऑफ a इन ब्रॅकेट 4a रूट ऑफ 4a एवढंच पाहिजे ते. आणि हे मायनस 1/4a 64a क्यूब एवढंच पाहिजे. याला त्यांनी कॉमन ब्रॅकेटच्या बाहेर घेतलंय ना, हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ब्रॅकेट दिलं का, होल ब्रॅकेट दिलंय ना, हो तो होल ब्रॅकेट रॉंग होतं. कारण तो होल ब्रॅकेट जर दिला त्याचा अर्थ असतो ही टर्म याची पण आहे. हो असं त्याचं मिनिंग झालं ना, ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म दोघांची असते ना, नाही कळलं का? मग कन्फ्युजन काय त्याच्यामध्ये, ही ब्रॅकेट तसा नाहीये, तो ब्रॅकेट असा काढून फक्त ती टर्म याची याची नाही. समजलं का? तो ब्रॅकेट व्हॅनिश करत येतो. तो ब्रॅकेट दिलाय ना तो असा, तो काढून टाका तो ब्रॅकेट. तो ब्रॅकेट नाही पाहिजे. हे मल्टिप्लिकेशन आहे आणि मग हे मग आपला करेक्ट आहे. समजतंय का? समजतंय का? ते ब्रॅकेट मुळे प्रॉब्लेम झालेला आहे. आता हे तर ठीक आहे ना, मग आता ओके नाही. हे बघा आता हे 4 याला जर कधी घुसवलं मी तर काय होईल, 4 into 4 हा होणार 16. आता हा रूट हा स्क्वेअर रूट ऑफ 4 चं मिनिंग काय होईल तर 2. बरोबर ना? हे रूट ऑफ a into रूट ऑफ a into a स्क्वेअर डिवाइडेड बाय 3. तर याचा आन्सर होणार 32a स्क्वेअर बाय 3. याचा करेक्ट आहे. कळलं का? हो मग ती टर्म मध्ये घातल्यानंतर परत ते हे आन्सर येतं ना खालचं 16 स्क्वेअर बाय 3. मग हे आपलं असं पण आलंय ना, हे जे सोडवलंय त्यांनी काय आहे, बरोबर आहे. त्यांनी जर हा ब्रॅकेट दिला ना तर हे आन्सर येत नाही. कसं काय येईल? हा 4a आणि हा 4 इथून कॅन्सल होईल, हे तो होणार काहीतरी 16 आणि हा इथून a स्क्वेअर होणार आणि हा एक्स्ट्राचा 3 जरी काढला पण हा 4a कुठून काढला? त्याने फक्त काय काढलंय तिथं, हा 3 काढून घेतलाय की नाही त्यांनी, पण हा 4 रूट ऑफ a पण टाकावा लागेल की नाही मध्ये, नाही कळलं का? फक्त 3 जाईल का खाली, अजून कोण जाईल? 4 रूट ऑफ a पण जाईल ना. इथं 4 रूट ऑफ a टाकला तर 16a स्क्वेअर into 4 रूट ऑफ a येतो आणि डिवाइड बाय तो 3 होता तो होता. समजलं का? मग प्रॉब्लेम आहे की नाही, या 4 रूट ऑफ a चं काय करायचं आता? नाही समजलं? त्यांनी तिथं गडबड करून ठेवलेली, तुम्ही हे करा, हे ओके. समजतंय ना? हे आपण जे करतोय ना ते परफेक्ट आहे. हे बरोबर का? 32a स्क्वेअर अपॉन 3 येते आणि हे जे तुम्ही सॉल्व्ह केलंय हे बरोबर 16a स्क्वेअर अपॉन 3 येतं. कळलं का? याच्यात काही डाऊट आहे का? हा आता हे ठीक आहे. त्यांच्या नादी लागू नका, त्यांनी काहीतरी मिसमॅच करून टाकले. मग काय होणार आहे लास्ट नंबर, a1 मायनस a2 करावं लागेल की नाही. मग 32a स्क्वेअर अपॉन 3 मायनस 16a स्क्वेअर अपॉन 3. तर याच्यात काय होतं, डबल आहे ना त्याचे ते, है ना? मग कॉमन निघतो पाहिजे ना काही. 16 a स्क्वेअर आणि 3 कॉमन निघतो. 16 a स्क्वेअर आणि 3 मध्ये काय होतं 2 मायनस 1. हो बरोबर ना? या 32 चा 2 आणि 16 चा 1, त्याचा आन्सर होणार 1 म्हणजे 1 into 16 a स्क्वेअर म्हणजे याचा आन्सर होतं 16 a स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर युनिट. कळलं का? हे करेक्ट.